सेंद्रिय, रासायनिक किंवा जैविक या तिघांचा संयोग आपण कशा पद्धतीने पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये करणं गरजेचं आहे. जे आपण अन्नद्रव्य आपण खतामार्फत देतो त्याचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही. आपण त्याचा अधिक प्रमाणात अतिरेक जर वापर केला तर निश्चितच ते अन्नद्रव्याला घातक किंवा टॉक्झिसिटी आपण म्हणतो ती पिकामध्ये येऊ शकते. म्हणजे आपण कसं म्हणतो ज्याला गरज आहे 10 किलोची आपण देतो 50 किलो 20 किलो, ते का देतोय? आपल्याला उत्पादन वाढवावं. पण तसं नाही. पीक जे काय अन्नद्रव्य जमिनीतून उचलतं ते इनऑर्गॅनिक फॉर्म मध्ये असतं, रासायनिक फॉर्म मध्येच असतं, हे लक्षात ठेवा. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आज माझ्या सोबत आहेत ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे. नमस्कार. जे अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सर्वच गोष्टीमध्ये म्हणजे आपल्याला सुद्धा म्हणजे एक संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे. आपली जी हेल्थ आहे ती चांगली टिकवण्यासाठी. तसं वनस्पतीला देखील म्हणजे वनस्पतीमध्ये देखील संतुलित आहार किंवा संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण की आपण बघतो की हे जे काही पिकं जी आहेत ती म्हणजे आपण जमिनीमध्ये टाकल्यानंतर त्याचे उगवण क्षमता होते, त्याला फळ वगैरे लागतात. परंतु आपल्याला पिकाचे दर्जेदार आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पीक शेतकरी मित्रांनो, पीक जे आहे ते स्वतःचं अन्न स्वतः बनवत असतं हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण जर त्यांना अन्नद्रव्याचा बाहेरून जे खतामार्फत जे पुरवठा करतो ते केल्यानंतर त्यात म्हणजे ते केलं नाही तर त्याचं उत्पादन येणार नाही अशातला भाग नाही आहे. परंतु त्याचं क्वालिटी उत्पादन आपण जे म्हणतो, क्वालिटी उत्पादन आणि अधिक उत्पादन घेण्यासाठी आपल्याला जे खतामार्फत जे आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन करतो ते करणं फार गरजेचं आहे आणि ते वेळोवेळी. आणि असं नाही, समतोल. मी तुम्हाला मगाशी म्हटलं की समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन. समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याचा अर्थ काय की जे आपण अन्नद्रव्य आपण खतामार्फत देतो त्याचा कमी किंवा अधिक प्रमाणात वापर करायचा नाही. जर आपण कमी प्रमाणामध्ये वापर केला तर निश्चितच त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. आपण त्याचा अधिक प्रमाणात अतिरेक जर वापर केला तर निश्चितच ते अन्नद्रव्याला घातक किंवा टॉक्झिसिटी आपण म्हणतो ती पिकामध्ये येऊ शकते आणि त्यांनी जे आहे की पिकाचं जे उत्पादन आहे ते कमी होऊ शकतं. त्याच्यामुळं आपल्याला पिकाचं जे आहे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट मी आता तुम्हाला ह्या ठिकाणी जी सांगणार आहे ती तुम्हाला एक वेगळी किंवा अशी अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु पीक जे आहे जे स्वतःचं जे अन्न तयार करतं ते जवळजवळ 94% जे आहे ते आपल्याला पुरवायची गरज नसते. ते स्वतःच बनवतं नाही की त्याचा जो पुरवठा आहे त्याला जे काही 94% जे काही अन्नद्रव्य त्याच्या पूर्ण पिकाच्या जर आपण म्हणजे एखादं पीक आहे ते आपण जर वाळवलं आणि त्याचं जर आपण वजन केलं तर 1 मेट्रिक टन समजा आपण वाळवलं किंवा 100 किलो वाळवलं, त्याच्यामधले 94% जे काही घटक आहेत ते आपल्याला द्यायची गरज पिकाला नसते. फक्त 6% 6% घटक जे आहे ते आपण खतामार्फत पिकाला देत असतो. जे 94% घटक आहेत ते मग पिकाला कुठून मिळतात हा एक प्रश्न आहे. तर ते जे आहे ते पीक जे आहे हवा आणि पाणी याच्या मार्फत जे आहे ते पीक आपलं स्वतःचं जे काही 94% घटकाचं जे काही अन्नद्रव्य आहे ते स्वतः घेत असतं. परंतु मी मगाशी पण म्हटलं, जर आपल्याला दर्जेदार आणि अधिक उत्पादन जर घ्यायचं असेल तर हे 6% देणं आपल्याला गरजेचं. महत्वाचा मुद्दा की काही शेतकऱ्यांची धारणा आहे की युरियाच्या वापरामुळे किंवा अतिरिक्त नत्राच्या वापरामुळे पिकावर कीड किंवा रोग जास्त येतात किंवा लवकर बळी पडतं. तर हे याचं तथ्य किती आणि याला उपाय काय? जर हे टाळायचं असेल तर काय करू शकतो? निश्चितच म्हणजे तुम्ही महत्वाचा मुद्दा बोलले. आपण युरियाचा वापर जे जास्त प्रमाणामध्ये केल्यानंतर निश्चितच झाडामध्ये जे आहे रोग किडीचा प्रादुर्भाव येतो. त्याचं कारण असं आहे, युरियामध्ये जो नत्राचा फॉर्म आहे तो अमाइड फॉर्म आहे. लक्षात घ्या, अमाइड फॉर्म आहे. पीक जे म्हणजे नत्र जे घेतं ते नायट्रेट फॉर्म मध्ये घेतं. अमोनिया केला असेल किंवा नायट्रेट फॉर्म हा जो आहे हा पिकाला सर्वात आवडता फॉर्म आहे, जो त्या फॉर्म मध्ये म्हणजे नत्र जे आहे पीक उचलत असतं. अमाइडचं जे युरिया टाकतो आपण, अमाइडचं कन्व्हर्जन तुमचं अमोनियामध्ये होतं, अमोनियाचं कन्व्हर्जन तुमचं नायट्रेटमध्ये. आणि हे टाकल्यानंतर पिकामध्ये जी काही नत्राची मात्रा नायट्रेटची मात्रा वाढणार आहे पिकामध्ये तुमच्या, ती वाढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लुसलुशीतपणा येतो. प्लस त्याच्यामध्ये जे काही विरघळलेल्या स्वरूपातले जे ग्लुकोनेट फॉर्म जो आहे तो युरियाच्या वापरामुळे पिकामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतं. आणि मग रोग आणि किडीला ते जे अट्रॅक्ट करतं, ते रोग कीड त्या याच्यामध्ये आकर्षित होतात आणि ज्या वेळेला रोग कीड आपल्या पिकाच्या पानांवर येतात त्यावेळेला ते ग्लुकोनेट किंवा विरघळलेल्या फॉर्म मधला नत्र जो आहे तो पिकामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी रोग आणि कीड जी आहे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. याचा उपर आपण अमोनियम सल्फेट हा एक पर्याय आहे. म्हणजे याला पर्याय समजा नत्र खताचा जर तुम्हाला वापर करायचा असेल तर अमोनियम सल्फेट हा एक उत्तम पर्याय आहे. याच्यामध्ये कसं आहे की ज्या जमिनीचा पीएच जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आहे, म्हणजे 8-8.5चा पीएच आहे
त्या जमिनीमध्ये आपण जर नत्राचा वापर केला तर तो जे नत्र आहे ते आपल्या पिकाला तेवढ्या प्रमाणामध्ये लागू होत नाही. मग अशा केसमध्ये आपल्याला काय आहे, अमोनियम सल्फेट हा एकदम चांगला पर्याय आहे. ज्या जमिनींचा पीएच जास्त आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. अमोनियम सल्फेट मध्ये काय आहे, 2 अन्नद्रव्य आहेत. एक तर तुमचं नत्र आहे, 20% तुम्हाला नत्र मिळतं. दुसरं जे आहे सल्फर, ते जवळजवळ 23% सल्फर जे आहे तुम्ही अमोनियम सल्फेट मुळे आपल्या पिकाला मिळत असतं. सल्फरची मात्रा त्याच्यामध्ये असल्यामुळं जी सल्फर लव्हिंग क्रॉप्स आहेत, जे तेलवर्गीय पीक म्हणतो आपण, त्या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेटचा वापर केल्यानंतर निश्चितच त्याचा फायदा जो आहे तो आपल्या पिकाला ऍडिशनल होणार आहे. आता हे अमोनियम जे काय आपण अमोनियम सल्फेट म्हणतो, याचा वापर जमिनीमध्ये आपल्याला करायचा आहे. तो कधी करायचा, ते केल्यानंतर आपल्याला युरिया असू दे किंवा अमोनियम सल्फेट असू दे, दोन्हींचा वापर केल्यानंतर शेतकरी बंधूंनी लक्षात घ्या, आपल्याला पाणी लगेच देणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे वापर केल्या गेल्या पाठीमागे पाणी, कारण की तुम्हाला मी सांगतो याचं कन्व्हर्जन कसं असतंय, युरिया अमाइडचं कन्व्हर्जन अमोनियकल फॉर्म मध्ये होतं, अमोनियाचं नायट्रेट मध्ये. जे अमोनिया फॉर्म आहे हा वायू आहे, लक्षात घ्या. वायू आहे तो हवेमध्ये उडून जातो किंवा पाण्यातून लीच होऊन जाऊ शकतो. तर याच्यामुळं आपल्याला ही दोन्ही खतं दिल्यानंतर लगेच पाणी देणं गरजेचं आहे. पाणी दिल्यामुळे काय होतं, त्या अमोनियाचं कन्व्हर्जन नायट्रेट मध्ये होण्याची क्रिया जी आहे ती फास्ट होते. जी काही नायट्रोसोमोनस बॅक्टेरिया याच्यामुळे ती क्रिया जी आहे ती फास्ट होते आणि नायट्रेट मध्ये रूपांतर होतं आणि झाडाला नत्र मिळतं. म्हणजे तुम्हाला एक 2 पर्याय मी नत्राच्या बाबतीत सांगितलं. नाही, खूप महत्वाची गोष्ट होती. म्हणजे माझ्या मनात अशी आतापर्यंतची भावना की युरिया सगळ्यात स्वस्त आहे, मग युरिया वापरणंच योग्य आहे आणि अमोनियम सल्फेट हे महाग आहे तुलनेने, तर मग अमोनियम सल्फेट टाळावं. तर त्याचं उत्तर मला खऱ्या अर्थानं मिळालं की अमोनियम सल्फेटचे फायदे तसेच आहे. अमोनियम सल्फेटमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते कमीच आहेत आणि युरियाचे दुष्परिणाम हे थोडेसे जास्त आहेत. त्यामुळे आपण शक्य झालं तर एकदा तरी अमोनियम सल्फेट आणि एकदा तरी युरिया असा जरी मार्ग निवडला तरी चालेल, योग्य राहील. खताचं महत्व की एवढे जे काय आपण 80% जे खतं टाकतोय ते आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याचा पिकाला लगेच उपयोग होणार नाही. त्याचं कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे आणि ते कन्व्हर्जनचं माध्यम जे आहे जैविक खत आणि किंवा आपल्या जमिनीमध्ये असलेलं मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आता जैविक खताचा वापर का करणं गरजेचं आहे, मार्केटमध्ये जैविक खतं कुठल्या कुठल्या प्रकारची उपलब्ध म्हणजे आहेत. पोटॅश जे आहे, आपण पोटॅश बद्दल थोडक्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मी. पोटॅश जे आहे ते जमिनीमध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी आपली पोटॅशची मात्रा किंवा जे खत पडतंय तिथंच राहतं, त्याची मुवमेंट होत नाही. मग हे मुवमेंट करण्यासाठी आपल्याला म्हणजे फार धीम्या गतीने आपण म्हणतो ना, असं धीम्या गतीने मुवमेंट पोटॅशची होते आणि फार कमी म्हणजे जमिनीतलं म्हणतो, पिकात नाही जमिनीतलं, म्हणजे फार नसल्यासारखी जे आपण म्हणतो जमिनीमध्ये त्याची मुवमेंट होत असते. पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया ज्या जमिनीमध्ये असतात ते काय करतात, या पोटॅशचं वहन करण्याचं काम जे आहे हे करत असतात. म्हणजे मुळाद्वारे हा पोटॅश पोहोचवण्याचं काम जे आहे, म्हणजे त्याची मुवमेंट झाली तर मुळापर्यंत जाईल, मुळातून मग पिकाला जाईल. स्फुरद हा अन्नद्रव्य असा आहे जमिनीमध्ये सर्वात जास्त फिक्स होणारा अन्नद्रव्य आहे. मग जो जमिनीमध्ये फिक्स होणारा जो अन्नद्रव्य आहे तो आपल्याला पिकाला जर उपलब्ध करून द्यायचा असेल तर स्फुरद विरघळणारे जीवाणू याचा वापर तुम्हाला जमिनीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये याचा वापर करशाल ते जेवढे फिक्स झालेला, म्हणजे असं काय आपण आधी जे काही पिकामध्ये खत वापरलेलं असेल आणि ते आपल्या जमिनीमध्ये जो स्फुरद फिक्स झालेला असेल आणि जर आपण जैविक खतांचा वापर नाही आपण वापरतोच आहे आणि तो अजून फिक्स होतो, परंतु तो आपण समजा स्फुरदयुक्त खताचा वापर देखील केला नाही आणि जर आपण जैविक खताचा वापर केला आणि आपल्या जमिनीमध्ये फिक्स असलेला जो फॉस्फरस आहे तो उपलब्ध करण्याचं काम ते करेल. म्हणजे कधीच पण असेल त्याच्या आधीचं पिकाचं असेल, पण फिक्स जर असेल स्फुरद त्याचं उपलब्ध करण्याचं काम हे जीवाणू खत करतं. किती महत्वाचे जीवाणू खत आहे. सुरुवातीला आपण जेव्हा सेंद्रिय खतांचा वापर करतो त्यावेळेला एक आपण जैविक खतांचा वापर आपल्या जमिनीमध्ये करू शकतो. म्हणजे सेंद्रिय खत ज्या वेळेला आपण वापरायचंय, ज्या वेळेला आपण चांगलं कुंजलेलं सेंद्रिय खत आणलं, आपल्याला 2-4 दिवस टाकण्यापूर्वी आपल्याकडे काय जैविक जे काही आपण खतं आहेत ते त्याच्यावर आपल्याला त्याचा मारा करायचा आहे, टाकायचे आहेत. आपले जे काही सेंद्रिय खतं आपण ज्या ठिकाणी आणलेले, जो गड्डा आपण लावलेला आहे, ढीग ज्या ठिकाणी लावलेला आहे त्या ढिगावर आपण ह्या सेंद्रिय खतं आपण म्हणजे टाकू शकतो, विसरून टाकू शकतो, विस्कटून टाकू शकतो, पाण्यात मिक्स करून पाणी पण शिंपडू शकतो आणि त्याच्यानंतर 1-2-3 दिवस ते राखून त्याचा वापर आपण शेतामध्ये करू शकतो. सेंद्रिय खतासोबत एक पर्याय लागवडीच्या आधी हा एक पर्याय तुम्हाला. दुसरा जो पर्याय आहे, ज्या वेळेला आपण बेसल डोस टाकतो त्यावेळेला देखील तुम्ही जीवाणू खतांचा वापर करू शकता. बेड ज्या वेळेला भरायचे त्यावेळेला देखील तुम्ही जीवाणू खतांचा वापर करू शकता. जो टॉप ड्रेसिंग आहे
ड्रॉप ड्रेसिंग म्हणजे आपलं 35-40 दिवसाचा ज्या वेळेला आपल्याला दुसरा डोस पिकाला टाकायचा आहे हो. त्या वेळेला सुद्धा आपण जैविक खताचा वापर करू करू शकतो, शकतो. जेणेकरून जे आपण बेसलला जी डोसला टाकलेली जी खतं आहेत ते लागू होण्याचा कालावधी आपला तो तिथं तिथं असणार हो. आहे. मग त्यावेळेला जर आपण जैविक खताचा वापर केला तर हो. निश्चितच त्याची जी काही स्पीड गती आहे, तर ती गती आहे, तिथे मिळून जाईल. ती त्या ठिकाणी चांगली मिळणार आहे. ती आपल्या पिकाला उपलब्ध होण्याचा कालावधी म्हणजे हो. ते गती आहे ती चांगली मिळायला त्वरित ते आपल्या पिकाला मिळू मिळणार आहे. ही खतं वापरल्यानंतर ती जमिनीत फिक्स झालेली आहे. झालेली आहे असं समजू. हा. समजू हा. जर जमिनीमध्ये ती खतं फिक्स झालेली आहेत त्याला नंतर आपण तिसऱ्या किंवा चौथ्या डोस मध्ये जर जैविक खताचा परत जर वापर केला तर ती तो एक चालना परत बेनिफिट मिळेल. आहे हो. की ही जी काही फिक्स झालेली खतं ती पुन्हा उपलब्ध करून आपल्या पिकाला त्वरित मिळण्यासाठी ओके. आपली जी जैविक खतं आहे ती तर ती काम मग देणार. आता एक छोटासा प्रश्न आहे जैविक खतांच्याच संबंधित की रासायनिक खत वापरल्यामुळे जैविक जे काही वापरतो तर ते मरून जातील किंवा ते वाढणारच नाही किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन होणार नाही असं काही आहे का? नाही नाही तसं काही नाहीये. आपण रासायनिक खतांमध्ये हं. जैविक खताचा वापर करू शकतो. जैविक खत म्हणजे काय आहे? हे बॅक्टेरिया ओके. किंवा फंगस हो. या दोन गोष्टी आहेत. या म्हणजे जे जैविक खत म्हणजे बॅक्टेरियाच हा आहे. सगळे बॅक्टेरिया बॅक्टेरियाच आहेत. रासायनिक खतांबरोबर आपण वापर करू शकतो. हो. पण माझं एक मत आहे की आपण शक्यतो रासायनिक खताबरोबर आपण वापर टाळायचा. टाळायचा त्याचा. हं. भले हे बॅक्टेरिया असले हो. तरी पण आपण त्या ठिकाणी त्याबरोबर वापर टाळायचा. मिक्स जर करायचीच असेल हो. तर एक दुसरा पर्याय आहे. आपण एक 15-20 किलो 30 किलो आपण शेणखत किंवा असं सेंद्रिय पदार्थ घ्यायचं. हो. त्याच्यामध्ये आपण ही जैविक खतं जी जैविकवाले आहे मिक्स करून द्यायचे. मिक्स करायची. जसं की आपण निंबोळी पेंड आहे हो. त्याच्यामध्ये जे आपण वापर करत असतो निंबोळी पेंडचा ते पण मिक्स करू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जैविक खतं मिक्स करू शकतो आणि मग त्याचा वापर आपण सेपरेट आपण बेसल करू. डोसला पिकाला देऊ शकतो. जैविक खत वापरल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. जे आपण बुरशीनाशक असू दे किंवा बॅक्टेरियानाशक असू दे तर ते याचा वापरायचं. वापर आपल्याला ज्या वेळेला आपण जैविक खतं वापरणार आहे त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी आपण बॅक्टेरियानाशक त्या ठिकाणी वापरलेलं नसलं पाहिजे हा. किंवा वापरू नये. सुरुवातीचे 15-20 दिवस आणि वापरल्यानंतरचे 15-20 दिवस ओके. आपल्याला बुरशीनाशक किंवा बॅक्टेरियानाशक याचा वापर टाळायचा. टाळायचा. कॉपर असेल जे आहे तर किंवा त्याचा वापर आपण बॅक्टेरियानाशक टाळतो. हो. जे आपण म्हणतो हा, कारण की हे बॅक्टेरियानाशक जे असेल, बॅक्टेरिया हा, आहेत हो. हे बॅक्टेरिया आहे आणि आपण बॅक्टेरियानाशकचा वापर त्या ठिकाणी केला तर तर ते निश्चितच हे जे काही बॅक्टेरिया आहे ते मरणार आहे आणि हो. त्याचा वापर आपल्या पिकाला होणार नाही. आतापर्यंतची जी माहिती आपण पाहिली तर निश्चितच ती आपल्याला आवडली. आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया.